सनदी अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंब सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे। पूजा खेडकर यांचा जो प्रशिक्षण काळ आहे हा पुण्यात होत असताना त्यांचे अनेक त्याच्यावर आरोप झाले आणि त्या वादानंतर त्यांची वाशिमच्या जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारीपदी त्याची इथं नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी तसा आपला पदभार पण स्वीकारलेला आहे। मात्र ज्या दिवशी ते इथं 11 जुलैला आले त्या दिवसापासून ते वाशिमच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांनी इथं आपला मुक्काम ठोकलेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे रात्रीला 10:15च्या सुमारास एक पोलिसाचं पथक इथं त्यांच्या निवासस्थानी आलं आणि त्याची चौकशी सुरू केली। मात्र ही चौकशी जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांच्या परवानगीनेही इथं पथक आलं होतं अशी एक माहिती प्राप्त झालेली आहे। महत्त्वाची बाब जवळपास 3 तास ही चौकशी झालेली होती आणि नेमकं या चौकशीत पूजा खेडकरांनी काय पोलिसांना माहिती दिली किंवा पोलिसांनी पूजा खेडकरकडून नेमकं काय माहिती घेतली हे आता जरी कळू शकलेलं नसलं तरी मात्र उद्या किंवा 2 दिवसानंतर ह्या चौकशीचं काय अहवाल आहे हे नेमकंच पुणे पोलिसांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यानंतर हे सगळं माध्यमांना कळू शकेल। नेमकं आता पूजा खेडकरचे पाय खोलात जातात का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।